ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय आजारी पडतात, घरात अन्नाचा कण नाहीये, महाराज अंतुरनाशी खेळतायत. अरे 2 दिवसाचे उपवास आहेत महाराज. पण शेवट परिस्थिती खूप वाईट असते महाराज. महाराज आजारी पडले, जेवणाची तर खूप गरज आहे, पण एक लक्षात ठेवा माय बापो, एका बाजूला जरी देवाने दुःख दिलं ना तरी दुसऱ्या बाजूने सुखही देणारा तोच आहे. महाराज आजारी पडलेत, अन्नाचा कणही नाही आहे, पण महाराजाच्या घरची ती म्हैस व्याली, आवलीने म्हणजे जिजाबाईने धार काढली आणि ते माठात दूध घेतलं आणि कवळं दूध शेजाऱ्याला नेऊन दिलं. त्या दुधाच्या बदल्यात काय आलं सतीश महाराज? काय परंपरा आहे आपली आजही? बरोबर आहे. धान्य आलं, आलेल्या धान्याच्या 2 दामट्या केल्या, एक महाराजाच्या ताटात, एक स्वतःच्या ताटात घेतली. महाराजाला आवाज दिला, महाराज उठा. महाराजाला उठताही येत नाही आहे. आवलीने महाराजाच्या मानेखाली हात घालावा, महाराजाला उठवून बसवावं, महाराजांनी पाणी फिरवावं, घास मोडावा, मोडलेल्या घासाला दुसऱ्या हाताने आधार द्यावा, थरथर कापणाऱ्या हाताने तोंडापर्यंत महाराजाच्या घास जावा, डोळ्यापुढे चित्र आणा. अरे घास तोंडापर्यंत गेलाय, पण महाराज घासाकडे पाहतात, आवलीकडे पाहतात, घासाकडे पाहतात आणि आवलीकडे बघून म्हणतात, का ग आवले? पांडुरंगाला नैवेद्य दाखवला का ग आवले? महाराज नाही दाखवला. तोंडापर्यंत गेलेला घास खाली आला, ताटापर्यंत आला. आवले देवाला माय बापाला नैवेद्य दाखवून आवले. महाराज घरात काही नाही आहे, मग हे कसं आलं? आहे ते ताटात वाढलं. महाराज दूध असेल ना, त्या दुधात पाणी टाकलं महाराज. मग आवले महाराज तुम्ही जेवण करून घ्या, उद्या सकाळी धार काढल्या काढल्या तुमच्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या? शब्द का वापरलाय ऐका. महाराजांनी घास सोडला, महाराज पुन्हा अंतुरणात झोपी गेले. आवलीने सांगितलं, डोळ्याला पाणी आलं, डबडबल्या डोळ्याने आवली म्हणते, महाराज एकतर अन्नाचा कणही घरात नाहीये, कसं तरी आलंय, तब्येत खूप ढासळलेली आहे, खाऊन घ्या. मी सुद्धा नाही खाल्लं महाराज. महाराज म्हणाले, हा आवले मला हा शब्द तुझ्याकडून अपेक्षित आहे, तू का खाल्लं नाही ग आवले? अहो मालक तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवणार? महाराज म्हणले, बरोबर आहे आवले, मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही. कधीपासून? आपल्यावर अक्षदा पडल्यापासून. बरोबर आहे ना? अगं हे तर माझ्या बाप दादापासून चालत आलाय, त्याला नैवेद्य गेल्याशिवाय मी कसं जेवणार आवले? दिवस उगवला, आवलीने सकाळी धार काढावी, दूध माठामध्ये घ्यावं, दूध उकळावं. कडक दूध तापलं की आवलीने ते उकळतं दूध दोन्ही हातात घ्यावं आणि पांडुरंगाच्या मंदिराकडे निघावं. आवली दुधाकडे पाहतेय, रस्त्याने चालतेय, दुधाकडे पाहता पाहता त्या दुधातल्या अग्नीला आवली कडक आवाजात म्हणते, ए अग्निमाय खबरदार, तू या दुधाच्या बाहेर पडशील तर तुला माझ्या कुंकवाची शपथ आहे. उकळलेलं दूध पांडुरंगाच्या समोर ठेवावं आणि पांडुरंगाला म्हणावं, का रे देवा, उचल दूध, पे दूध देवा. किती परीक्षा घेणार आहेस देवा तू? देवा अरे रात्रन दिवस तुझं तो नाव घेतो, माझा मालक तुझं नाव घेतो देवा, आणि तू त्याच्या घरी अन्नही ठेवत नाही. का रे देवा? अरे सुखही देणारा तूच आहे, दुःखही देणारा तूच आहे, पण काही मर्यादा असते ना देवा. पण असू दे, बघ परीक्षा देवा,
पण माझा 2.5 दिवसाचा उपवास आहे रे मालक, त्याच्याकरता तरी तू ते दूध उचल. पांडुरंगाने दूध उचललं. फक्त चलत चलत मी तुम्हाला विचारतो, ते दूध थंड करू शकत नव्हता का देव? पण त्याला शपथ कुणाची आहे? देवाने दूध उचललं. देव गटगट गटगट दूध पेला. 2 दिवसाने तुकाराम महाराजाची तब्येत बरी झाली. महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आले. अरे दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन निघणार तेवढ्यात महाराजाचं चेहऱ्याकडे देवाच्या लक्ष गेलं तर ओठाला फोड आलेले आहेत, ओठ काळे पडलेले आहेत. देवा हे कुणामुळं कशामुळे काय झालं हे म्हणायच्या आतच देवाच्या डोळ्याला पाणी दिसलं. तुकाराम महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं. महाराजाने तोंड फिरवलं आणि निघाल्याबरोबर स्वतः विठेवर उभा असणाऱ्या करता करविता अखिल कोट ब्रह्मांड नायकाने तुकाराम महाराजाला आवाज द्यावा, ओ तुकोबाराय. का रे देवा तू मला आवाज दिला? हा. का देवा? तुकाराम महाराज थोडं थांबा. महाराज 5-10 मिनिट थांबतात. 5-10 मिनिटाने पुन्हा विचारतात, देवा झाले 5-10 मिनिट, निघू का आता? नाही नाही तुकाराम महाराज थोडं थांबा. पुन्हा 5-10 मिनिट झाले. पुन्हा तुकाराम महाराज म्हणले, ए देवा मी निघालो रे आता. मी तुम्हाला विचारतो, आपण जर पंढरपूरला गेलो की तिथले लोक आपल्याला किती वेळ थांबू देतात? हो झाकली मूठ. पण इथं जगाचा मायबाप महाराजाला म्हणताय थांबा, पुढं काही बोलत नाही. तुकाराम महाराज रागावले आणि म्हणाले, देवा मी निघालो, येतो आता. तू काही बोलतही नाही. देव म्हणाले, तुकाराम महाराज मी तुम्हाला का थांबा म्हणतो? तुमच्याकडं माझं थोडं काम आहे. पुन्हा काही वेळ थांबतात महाराज, पण देव काही बोलत नाही, फक्त बघतच राहतोय. मग मात्र तुकाराम महाराज 10-20 मिनिट झाले, चांगलं टोकाचं रागवले. देवा आता नाही थांबत. का? तू का म्हणतो नुसती लाडी गोडी लावतो, काम सांगत नाही. सांग मला पटकन रिकामं होऊ दे. देव म्हणाले, तुकाराम महाराज खरं सांगू का तुमच्याकडे काय काम आहे? तुम्ही मला खरं सांगा, तुम्हाला इथं आल्यावर कसं आणि काय वाटलं? तुकाराम महाराज म्हणले, देवा तुला खरं सांगू का खोटं सांगू? देव म्हणले, महाराज खोटं बोलणारे काय वारीला कमी येतात का? तुम्ही तरी. मग ऐक देवा, काय वाटायचंय मला? झाले समाधान तुमचे, समाधानाची अवस्था प्राप्त झाली देवा. अरे दुसरं काही नाही रे देवा. पण देवा माझं सोड रे देवा. पण देवा तुला काय वाटलं रे देवा? वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती
तुम्ही देवा काही नेने वैष्णवा संगती. तुकाराम महाराज, मला तुमच्या संगतीत काय वाटतं? अरे रामाचे मंदिर कमी असतील पण हनुमंताचं मंदिर नाही असं का? योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा. सुभट सुद्धा काय आहे? हनुमंतराय. तसं बघितलं गेलं तर योद्धेत. कोण आहे? योद्धेत. भाग खूप वेगळा आहे. हनुमंतराय आणि अर्जुनच सुभट सुद्धा काय आहेत याचं सुद्धा चिंतन खूप गोड आहे. पण अभंगाच्या दृष्टीने तुमच्या पुढे मी एवढाच भाव ठेवतोय, देवाची आणि संताची उत्तम कीर्ती आहे, सामान्य लोकाची नाही आहे. पण काही बसलेले माणसं तरुण पोरं म्हणतील महाराज आपली का कीर्ती नाही? आपली कीर्ती आहे पण आपली फक्त नुसती कीर्ती आहे, कामापुरती कीर्ती आहे, काम सुरू. बरोबर आहे. एखादा माणूस जर सासरवाडीला चालला, मित्र टप्प्यात येतो मी आता, ए मित्रा मला तुझ्या बोटातली सोन्याची अंगठी दे. का दे? अरे मी माझ्या सासरवाडीला चाललो. अरे तू तुझ्या सासरवाडीला चालला आणि माझी का अंगठी दे? बाबा रे बाबा, तू जर मला अंगठी दिली, मी जर बोटात घातली, सासरवाडीला गेलो की मित्रा अंगठीकडे बघितलं की मला तुझी काय येईल? डोळा लागायलाय. बोला होय होय. हा काही हरकत नाही महाराज, वेळेत संपणार आहे. एकची सुरुवात आहे, फक्त 5 राहिले. तुम्ही काळजीच करू नका. अभंग मोठा असला तरी सरळ सांगून जातो महाराज, लय घाम येऊ द्यायचाच नाही आता आपल्याला. काय कारण आहे अंगठीचं माझं द्यायचं तुला? अरे मित्रा, मी सासरवाडीत गेल्यानंतर जर तू दिलेल्या अंगठीकडे बघितलं तर मला तुझी आठवण येईल. आठवण येण्यासाठीच अंगठी न्यायची ना. एक कर, सासरवाडीत जायचं, डोळे झाकायचे, बोटाला धरायचं आणि म्हणायचं मागितली होती पण दिली नाही, मागितली होती पण. म्हणजे दिलं तरी नाव निघणार आहे, नाही दिलं तरी. आपल्या कीर्तीचं गंमत वेगळं आहे पण संताची उत्तम कीर्ती आहे. ते संत महात्मे सांगतात, आपल्या जर मनाला सोडा, अरे आत्म्याला सुद्धा जर शांतता लाभून घ्यायची असेल तर तुम्हाला देवाचं भजन करावं लागेल. बर का भजन करा? सगळ्यात सोपं म्हणून करा. नुसतं सोपं नाही, सगळ्यापेक्षा वेगळं असणारं साधन तुम्ही निवडा. फक्त 8 एकच आहे. देवा करता देवाचं भजन करा. अभंगाचं प्रथम संकीर्तन साधन
देव कुणाला काही न काही देतो बघा. एकनाथ महाराज काय देतो? काही न काही देतो. कुणाला आवाज देतो, कुणाला वक्तृत्व देतो, नाही तर कुणाला काहीच नाही देत. कुणाला पाऱ्याची संधी देतो, कुणाला चोपदाराची देतो, कुणाला विण्याची देतो, पकवाजाची देतो, गायची देतो, दिनगी तरी द्यायची देतो, शेवेची तरी देतो, काही जणाला फक्त खाण्याची तरी देतो, पण देतो. पण जे मिळालं त्याचा आनंद घेणं सुद्धा काय आहे? होय म्हणा. देवा करता देवाचं जर तुम्ही भजन केलं तर तुम्ही कराच. का? नामाचं महत्व उद्धाराचं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. परंतु महाराज म्हणतात हे नामचिंतन सोपं आहे, पण कसं असतं, किती जरी सोपं असलं तरी लोकाला वाटतं त्याच्यापेक्षा सोपं असावं. काही असू द्या, लोकाला सोप्याची हाव जास्त आहे. समजा आपल्या गावामध्ये बोरी सावंत गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे. 2-2 किलोमीटरहून पाणी आणावं लागतं महिला मंडळीला. पण गावातला एक साहेब होता, त्याचा वशिला होता. उन्हाळ्यातलं संकट बघितलं आणि त्यानं 2 किलोमीटरवरची पाणी पाईपलाईननं गावात चौकात आणलं. चौकात तुट्या बसवल्या, मोठ्या मोठ्या टाक्या ठेवल्यानंतर गावातले लोकही आनंदी झाले. पण संध्याकाळी बसल्यावर पती पत्नीला म्हणला, अगं बाई आता किती बरं झालं ना, 2 किलोमीटरवरचं पाणी गावात आलं. पण ती म्हणली, का हो मालक, याच्यापेक्षा उठला, तालुक्याला गेला आणि तिथून काय आणली? लागणारं 1/2 इंच पाईप, स्क्रू, बोल्ट, महाराज सगळं साहित्य आणलं. आणि चौकातलं पाणी कुठं आलं? चोपदार दारात आलं. खड्डा दारात आला, खड्ड्यातून पाणी भरू लागली. त्याला वाटलं आता समाधान झालं असेल. बाई ग बाई, किती सोपं झालं. मालक लगेच उठला. पहिलं काही उरलेलं सामान, आणखीन काही सामान, आणि दारातलं पाणी आलं. होय होय, चौकड तुट्या बसवल्या. त्याला वाटलं आता तरी बायकोची निश्चिती झाली असेल. काय झाली असेल? मी मुद्दाम शब्द वापरतोय, नाहीतर मी लय बोलायचं आणि येडं उठलं चोत्यात मुतलं असं काही होऊ नये. घेणं न देणं, तिची साज कंदील लावून येणं जी आहे ती. 2 किलोमीटर वरचं पाणी चौकात आलं, चौकातलं दारात आलं, दारातलं घरात. किती सोपं झालं. नाही हो मालक, काहीतरी प्रयत्न करा, याच्यापेक्षा सोपं असेल का? ती म्हणला हा ना. ती म्हणली काय? काही नाही म्हणला. डायरेक्ट तुझ्या थोबाडातच तुटी सोडू आता. नाही हो, महाराज म्हणतायत तुम्ही किती सोपं असेल याचा विचारच करू नका. सगळ्यामध्ये सोपं आहे सर्वांनी. ते तुम्ही नामचिंतन करा.
सोपं आहे. पण का हो महाराज, सोपं म्हणलं तरी तिथं काही ना काही अवघड येतच का? छप्पा तिथं, काटा काटा तिथं, पाप तिथं, पुण्य पुण्य तिथं, पावसाळा तिथं, उन्हाळा उन्हाळा तिथं. मग हे नामचिंतन सोपं आहे. सोपं म्हणल्यावर 3 मार्ग अवघड येतात. शास्त्रकार सांगतात ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग अवघड आहेत. हा महाराजच म्हणतायत भक्ती ते कठीण आणि सुळावरील. ही भक्ती कठीण आहे, नुसती कठीण नाही आहे, तर सुळावरची ही पोळी म्हणतात. पण सुळावरील पोळी हा बोलण्याचा प्रघात आहे. सुळावरील पोळी म्हणजे जीव धोक्यात घालून केलेली कमाई, याला म्हणतात सुळावरील पोळी. ज्ञान मार्ग अवघड आहे परमार्थात. का अवघड आहे दादानो? आपण जर एकार्ध दररोजच्या पाठातील असणार चरण जर आपण अगोदर उत्तरार्ध म्हणलं तर लवकर पूर्वार्ध आठवेल. परंतु माऊली थोडासा तरी घोटाळा होतोच. ज्ञान मार्ग आहे. योग मार्ग सूक्ष्म आहे. का सूक्ष्म आहे? समजा तब्येत खूप ढासळलेली आहे, माऊलीच्या भाषेत तोंडातल्या दाताने सगळा दिला राजीनामा, आणि त्या जर बाबाला म्हणलं बाबा एवढे मुठभर हरभरे चौकात जाऊन खा आणि 2 उठबशा काढून इकडे या, हे हरभरे लोखंडाचे. बाबा ते हरभरे लोखंडाचे खाऊन इकडे येतील का तिकडच हो? पहा म्हणजे त्या बाबासाठी ते सुद्धा काय आहे? दुस्तर आहे. कर्म मार्ग सूक्ष्म दुस्तर आहे. कर्म मार्ग का अवघड आहे? खरंच आहे. समजा मी कीर्तन अभंग तुम्हाला जीव तोडून सांगायचा, आणि अख्खं कीर्तन झाल्यावर बाया घरी जाताना जर म्हणल्या काय महाराज काय काय झालं, काय काय झालं, काय म्हणजे त्याची त्याला तरी एकार्ध उदाहरण प्रमाण. मी थोडं डीएड बीएडचा शिक्षक असल्यामुळे उदाहरण दाखला देऊन पुढे जाताना मी तुम्हाला एकच सांगून जाईल. जर कर्ममार्ग आपल्याला जर उदाहरण प्रमाण अर्थच नाही लक्षात आला, दुप्पट घोटाळा होतो. बाई म्हणली महाराजाला कळलं का नाही की? दुसरी बाई म्हणली का ग बाई उग महाराजाचं माप काढायली, अख्खं कीर्तन होऊस तर तुला डोळा तरी उघडावा ना. आणि माप कुणाचं? परमार्थात आड येणारे 3ही मार्ग आहेतच. पण महाराज म्हणतात काळवेळ नामा उच्चारिता. हा कीर्तनात लावणी मृदंग श्रुती टाळ, पण न लगे आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. फक्त देवा करता देवाचं भजन करण्याचा प्रयत्न करा. राजा राम राम
सेवा करता देवाचं भजनही करू महाराज, पण या भजनाचा फायदा काय आहे? महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतरीचे. शब्द किती सोपेत बघा. अभंग खूप सोपा तर आहे, आपल्या पाठातील आहे. सोपं सांगून पटकन स्पर्श करून पुढं जायचं असल्यामुळे ऐका. जळतील पापे, एक तर पळतील नाही. काय उजळले भाग्य आता अवघी चिंता सुद्धा काय म्हणतात वारली. का तर पळालेली पुन्हा येण्याची शक्यता आहे, पण वारलेली. पण जर चिंता वारली म्हणतात तर तुकाराम महाराजाला संसारातली चिंता होती का परमार्थातली? परमार्थातली. कोणती चिंता होती? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. ती चिंता माझी वारली म्हणून माझ्या चेहऱ्यावर काय म्हणतात आनंद आहे. शब्द ताकदवान आहे. तसं महाराज म्हणतात अवघी म्हणजे सगळी चिंता तर वारलेली आहे, पण महाराज म्हणतात जळतील पापे, एक दिवसाचं नाही जन्मांतरीचे. बरं पापे म्हणजे पाप 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 म्हणजे तरी नेमकं काय? शास्त्राने नेमून दिलेल्या नियमाचं पालन न करणे म्हणजे पाप आहे. अभंगातला महत्वाचा हा मुद्दा आहे की मग महाराज शास्त्राने नेमून मग पापाचे सुद्धा महत्वाचे 3 प्रकार आहेत. एक महापाप, उपपाप आणि पाप. महापापात काही उपपाप पडतात. चोपदार, चोरी करणं पाप, दारू पिणं पाप, ब्रह्महत्या करणं म्हणा, गुरुद्वारा गमन करणं, आणि या चौघाची संगती करणारं 5वं महापाप आहे. पण चोरी करणं हे पाप आहे हे माहीत असून चोरी करणं हे महापाप आहे. पण त्याच्या बी पुढे जाऊन सांगायचं झालं तर चोरी करणं हे पाप जरी असलं तरी पूर्वीच्या चोरीत आणि आताच्या चोरीत फरक आहे ना महाराज. हा आमच्या कळमला विठ्ठल महाराज 39 लाख रुपयाचं ATM चोरून नेलं. किती दिवसात, किती तासात, किती मिनिटात? 25 सेकंदात ATMच नेलं. कसे नट बोल्ट काढले असतील कळलं का तुम्हाला? ही चोरी कुणाच्या तरी लक्षात येईल का इतकं? बरं मी सांगतोच तुम्हाला, चलू द्या गाड्या मोठं जरी असलं तरी. बाबा तुम्ही मला सांगा, तुम्हाला बारीक डोळा लागायलाय हो का नाही? नका राव, होय म्हणा राव, होय म्हणा राव, नका राव, हा होय म्हणा. हा जमलं, झोपा, काही हरकत नाही. उगा घटका बरं थांबा. पण बाबा मला तुम्ही मन मोकळ्यानं सांगा, मन मोकळ्यानं सांगा. पूर्वी चोरी 10, 25, 30, 40 वर्षापूर्वी माझ्या वयात तुमच्या वेळेला काय चोरी होती हो? आणखीन एकदा सांगतो, पूर्वी 40 वर्षापूर्वी चोरी असून असून काय होती? लोक काय चोरायचे? शेतातलं काय चोरायचे? कापूस, ज्वारी, कणस खुडायचे, न्यायचे. आणखी नव्हते ना पैसे तर नव्हते. धान्य होत बरोबर आहे. दुसऱ्याच्या गंजीतल्या 4-2 कहर सांगू का चोपदार तुम्हाला? कहर चोरीचा होय म्हणा. लई झालं, दुसऱ्याच्या बांधाला पहाट पहाट 2 बैल जगून निघलं, चोरीच कडीला गेली. पण आता ती चोरी राहिली का हो? अहो चोरीचा काय सगळंच बदललंय. कुठं ज्वानी ज्वानी यस पप्पा आणि कुठं महाराज धडे मिळायचे. प्रभूची लेकरे सारी तयाना सर्वही प्यारी
परवा कृषी मंत्र्यानं सांगितलं शाळेच्या अभ्यासक्रमात सुद्धा शेतातील अभ्यासक्रम टाका, कृषीचं ज्ञान द्या, लोकाला कळावं बहिमुंग ही जमिनीत आहे का वरी येतो. शहरातले माणसं खेड्यात लेकराला आणतात आणि पीक दाखवतात. काळ काय झालाय, काळ किती सांगावा महाराज. पूर्वीचे लोक, आता समजा तो भाग सुद्धा खूप वेगळा आहे महाराज. कोण पूर्वी 2-2 वर्ष पाहुणे रावळ्याचे उंबरटे कोण जिजवायचं, मुलाचा वडील का मुलीचा. आता कोण जिजवतोय, महाराज तुम्ही लय फिरता. अरे बघा काही करा, माझ्या बाळ्याला कसलीही असू द्या, नाही हो नाही माझी काही सुद्धा काय बी अपेक्षा नाही, फक्त मुलगी. आणि मुलीचा वडील तर एवढा फॉर्म मध्ये ना, ती म्हणते नारळ सुद्धा नाही, हाई शपथ चोपदार. ते औषध ती कसं हुस द्या, हो हुस द्या. ते औसा तुळजापूर रोड आहे महाराज, लय पैसे मिळलेत त्या रस्त्याला, लय लोकाला पैसे मिळलेत. मी काल्याचं कीर्तन होतं, फेटा घालायला लागलो, आरशात बघतोय, पण त्या घरातला माणूस आला आणि म्हणला, महाराज बोधले महाराज तुमची फड परंपरा आहे, तुमच्या ओळखी असतात, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, काही करा, माझ्या बाळ्याला एक मुलगी. बरं आता त्याचा चहाचा घोट प्यालाय, इकडं चाल बी लांबली आहे, 2 येडे बी राहिलेत. मग म्हणावं लागलं ठीक आहे बाबा, काय करतात आपले चिरंजीव. एवढं म्हणलं की त्याला वाटतं महाराज नक्की स्थळ आणतात. ती म्हणला महाराज पोरग पुण्याला आहे म्हणा. बरं बाबा त्याला पगार पाणी काय, पगार पॅकेज, खुली भाडं बी बागा ना आपण. काय काळ बदललाय, काळ बदललाय, मला वेळ वाढवायचा नाही, चोरीचा प्रकार आहे ठीक आहे, पण महाराज मुद्द्याला या. दुसरं लक्षण आहे दारू पिणं पाप आहे. मुलांनो इथं मी सांगायची काही तुम्हाला गरज म्हणाराव, शपथ तुमच्या चरणावर मी माझी जीभ घासून वंदन करतो, पण तुम्हा सर्वांना विनंती आहे, काही करा फक्त पिऊ नका. दारू गांजा मल्ली यारो अपना तो जाती है.